बॅट्समनची नावच नाही कळलेले. थांबा. शरद ओके चल स्टार्ट. स्ट्राईकला कल्पेश, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते तो म्हणजे योगेश. राईट अमोर द विकेट. योगेशचा पुढचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न स्वतःच निघाले बघा आणि काही गरज नव्हती. योगेशला थ्रो करण्याची गरज होती का? मात्र या ठिकाणी बाद होते का? पंचांकडे दाद मागितली जाते आणि बाद होतोय. काही गरज नव्हती आणि स्वतःची विकेट शरद देखील बघा पोहोचतोय. म्हणजे एका बाजूला कल्पेश विकेट सोडली होती त्यांनी, नंतर ते तिथे पोहोचल्यानंतर ते तिकडे पोहोचले आणि तोपर्यंत खेळाडू बाद. पाणी पाणी घेऊन जा लवकर. युवराज युवराज तो थ्रो कोणी केला विचार ना. थ्रो आताची विकेट आहे ना? आताची विकेट आहे का? कुणाल का? क्लियर करने की विकेट दिले का? नॉट आउट आहे. ओके. धावसंख्या आपण पाहतोय 1 धाव आहे. 1 धावेवरती शरद ला आपण पाहतोय. कल्पेश आता धावसंख्या 2. पहिले शतक आपण पाहतोय. योगेश गोलंदाजी करतोय. सुरुवातीला सामना हा देखील महत्वाचा सामना असणार आहे केवन किंग्स साठी, कारण केवन किंग्स ऑलरेडी एक मॅच जिंकलेले आहेत आणि या अगोदर एक मॅच जिंकल्यामुळे निश्चित कॉन्फिडन्स त्यांचा तो आहे. दुसऱ्या बाजूला केडी स्पार्टन्स हा संघ देखील त्याच ताकदीचा एक चांगला बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा चेंडू योगेशचा. आता मात्र या ठिकाणी बॅकफुटला जात आहेत, थोडंसं पाहतायत, कट करण्याचा प्रयत्न मात्र यष्टीरक्षक गीतेशच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. चला लवकर करा योगेश, वेळ लावू नका. केवन किंग्स विरुद्ध सुरू असलेला सामना आपण पाहतोय कांदिवली प्रीमियर लीग 2020. आज सकाळपासूनच या ठिकाणी आपण पाहतोय कोरोनाचा काळ सुरू आहे ज्या पद्धतीने, आणि त्याच्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं योगदान पाहायला मिळालेलं आहे. एक सर्व खेळाडूंनी या काळामध्ये देखील आपल्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्यांचं देखील आपण मनपूर्वक आभार कोरोना योद्धांचं मानूया. कारण बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी, अधिकारी, सर्व वर्गातील व्यक्ती, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर नर्सेस, डॉक्टर्स, पोलीस यांनी जे आपल्यासाठी योगदान दिले त्या सर्व कोरोना योद्धांना आपला मानाचा मुजरा आहे. आणि कित्येक महिन्यानंतर पुन्हा एकदा आपण मैदानावर उतरलो आहोत. पुढचा चेंडू लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न बघूया. या ठिकाणी कल्पेश होते. शतक संपतंय की काय? मात्र अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 3. केवन किंग्स विरुद्ध सुरू असलेला सामना केडी स्पार्टन्स. केडी स्पार्टन्स या संघामध्ये सलामीला आलाय कर्णधार कल्पेश. नॉन स्ट्राईकला शरद. अजित उदय हा देखील एक जबरदस्त आपण म्हणतोय एक खेळाडू आहे, त्याच्याकडे देखील एक चांगल्या अपेक्षा आपल्याला आहेत. पुणे राईट अमोर द विकेट. आता मात्र स्लोअर वन, गती परिवर्तन करतोय योगेश. शेवटच्या क्षणाला या ठिकाणी बॅट्समन थोडंसं वेट अँड वॉच गेम करता करता चेंडू निघून गेला. शतक संपतोय पहिलं. धावसंख्या 3 बिनबाद.
या स्पर्धेसाठी ज्यांनी विशेष आभार सहकार्य आम्हाला लाभलेला आहे, मुकेशभाई भंडारी, त्याचप्रमाणे संध्या विपुल दोशी नगरसेविका आणि सध्या प्रभाग समिती जर आपण पाहिलं तर त्यांचं एक वेगळं योगदान आहे. कांदिवलीचा राजा संतोष देसाई, अभिषेक दळवी, भावेश ठक्करजी, सचिन दापसे, अजित कुदळे, प्रफुल्ल कदम, संतोषजी कदम, युवराज रेंबळे, त्याचप्रमाणे मनीष ऑटो शाईन वॉश, आदर्श मटन चिकन शॉप, द मस्किन सलून, संजय फरले, त्याचप्रमाणे टीम ओनर केविन किंग्ज, केविन डिलेमा, त्याचप्रमाणे ला लेगेटिव्ह लाईन्स संतोष कडू, केडी स्पार्टन्स कल्पेश सालियन, महादेव पॅकर्स महादेव सुका, पाटील पॅन्थर्स सुरेश पाटील आणि नयन वॉरियर सतीश कन्ना, या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आपण दिलेल्या योगदानाबद्दलच, कारण त्यामुळेच ही स्पर्धा अतिशय चांगली उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी येतोय गोलंदाज संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिले शतक घेऊन प्रशांत. कारण आपण पाहतोय ज्या प्रकारची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे केडी स्पार्टन्स विरुद्ध जो सामना केविन किंग्स, टॉस जिंकले होते केविन किंग्सने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राईट मोर द विकेट प्रशांत पुढचा चेंडू सामना करतोय शरद आणि काहीतरी वेगळा बघा, पुन्हा एकदा बघा. अगर सीधी उंगली से घी निकल रहे तो उंगली टेढ़ी करने की कोई जरूरत नहीं. और ये देखिए बार बार ऑफ स्टंप पर जा रहे और वहां से स्ट्रोक को खेलना चाहते थे. योगेश तेजम गेंदबाजी के लिए तैयार, अगली गेंद और फिर एक बार कट करने की कोशिश, लेकिन अंदरूनी हिस्सा बल्ले का किनारा, विकेट कीपर का सहारा, खिलाड़ी आउट, गॉन, विकेट का पतन. योगेश तेजम को मिलने वाली सफलता, कप्तान को यहाँ पर पैवेलियन में लौट आए हैं और कप्तान अब यहाँ पर निकल पड़े वहां से. कल्पेश सालियन जो ओनर भी है इस टीम के और एक अलग प्रकार का योगदान उनका था, अच्छे गेंदबाज भी है बल्लेबाजी के लिए. स्क्रीनवर सर्वांचं आभार, भावेश ठक्कर असतील, त्याचप्रमाणे आपण पाहिलं जे संजय फरले आहेत, द मस्किन सलून, आकाश आदर्श मटन चिकन शॉप, ऑटो शाईन वॉश, मनीषजी कन्ना, युवराज रेंबळे, संतोषजी कदम, हार्दिक आभार यांचं सर्वांचं. आता मात्र या ठिकाणी डिफेन्सिव्ह स्ट्रोक शेवटच्या क्षणाला पाहतोय आणि एक चांगला डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. निश्चितच बॅट समोर घेऊन येऊन एक चांगल्या प्रकारचं टेम्परामेंट दाखवतोय अजित. आणि मगाशी आपण अजितला 3 चेंडू मध्ये 12 धावा करताना पाहिलं, 2 चेंडू 2 षटकार बॅक टू बॅक खेळले होते. विशेष सहकार्य मुकेशभाई भंडारी, संध्या विपुल दोशी, कांदिवलीचा राजा संतोषजी देसाई, अभिषेक दळवी, माजी शाखा प्रमुख यांचं योगदान पाहायला मिळालं. आता बॅकफूट लावून जागा बनवली, चेंडू मिळतोय, निश्चितच 1 बाउन्स पिकअप करेपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज शरद इंगळे आणि अजित कुदळे. आपल्या संघासाठी केडी स्पार्टन्स विरुद्ध सुरू असलेला सामना केविन किंग्स, केविन किंगचे प्रोप्रायटर केविन डिलेमा यांचं देखील फार मोठे योगदान आहे. लेगेटिव्ह लाईन्स संतोषजी कडू, केडी स्पार्टन्स कल्पेश सालियन, महादेव पॅकर्स महादेव सुका, राईट मोर द विकेट. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. योगेश तेजमला आपण पाहतोय, पहिले 2 चेंडू ज्या पद्धतीने टाकले त्यानंतर तिसरा चेंडू देखील अप्रतिम पाहायला मिळाला आणि आता पाहता पाहता दुसरं षटक सुरू आहे. धावसंख्या 7, 1 गडी बाद. राईट मोर द विकेट. पुढचा चेंडू आता मात्र फुल टच चेंडू, फुलर लेंथ होता, चेंडू येतोय कव्हरच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरला डीप वरून खेळाडू पोहोचतोय, फील्ड करेपर्यंत 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या 8. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8, 1 गडी बाद.
4 धावांची सरासरी केविन किंग्ज याने बांधून ठेवलंय बॅट्समनला. आता मात्र या दोन्ही बॅट्समनला थोडस वेगळ्या प्रकारे आक्रमक खेळ करावा लागेल आणि तो खेळ केला तरच केडी स्पार्टन संघाचं अस्तित्व या स्पर्धेमधलं आव्हान आपण म्हणू शकतो की एक मिळू शकतं आणि एक वेगळ्या प्रकारे खेळ करावा लागणार आहे आणि तेच जर केलं तरच संघाला एक वेगळ्या प्रकारे संधी मिळू शकते. जबरदस्त बॅटिंग करावी लागेल अजित कुधे आणि त्याच्या सर्व मित्र परिवार जे आपण पाहतोय सगळे मेंबर्स या ठिकाणी ओनर्स देखील केडी स्पार्टन साठी इच्छा व्यक्त करतील की एक मोठी इनिंग कोणीतरी एका बॅट्समॅनने खेळावी. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज राईट मोर द विकेट. पहिला चेंडू या ठिकाणी तयार नव्हते. शरद बॉलर नेम प्लीज. प्रशांत भोसले एक जबरदस्त गोलंदाजी केलेला गोलंदाज या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एका षटकामध्ये 2 धावा देऊन 2 गडी बाद केले. राईट मोर द विकेट. षटकाची पुढचा चेंडू. आता मात्र लेग ब्रेक होता अतिशय चांगल्या टप्प्यावर. बघा याचं वेगळं वैशिष्ट्य काय आहे तर हा चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतो. लेग ब्रेक असा टाकतो अचूक टप्पा अचूक दिशा आणि नियंत्रण आहे. जसं आपण म्हणतो जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका. येईल तारावया कोणी वाट कोणाची पाहू नका. सारं जग जिंकायचं आहे हार कधी मानू नका. यश तुमच्या जवळ आहे जिंकल्याशिवाय थांबू नका. पुढचा चेंडू. आता मात्र हवेमध्ये सोपा झेल येते का बघूया. महेश त्या ठिकाणी येतोय. गॉन. सोपा झेल आपल्या जाळ्यामध्ये अडकवतोय तो म्हणजेच प्रशांत भोसले या ठिकाणी. जसं आपण नेहमी म्हणतो मंजिल उन्हीं को मिलते जिनके सपनों में जान होती है यूं ही पंख होने से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है. हौसला यहाँ पर क्योंकि अगर हौसला बढ़ाना है कुछ तैयार करने की जरूरत है. स्ट्रीट स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहतोय. आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून सर्व इव्हेंट्स स्पोर्ट्सचे इव्हेंट कबड्डी असेल क्रिकेट सर्व ऑल इव्हेंट्स त्याचप्रमाणे ऑक्शन हे देखील स्ट्रीट स्पोर्ट्सच्या माध्यमातून करतात. नितेश धामणे स्वतः प्रोप्रायटर इथे आहेत आणि आता मात्र ठिकाणी फुल लेन टाकण्याचा प्रयत्न. डाऊन द विकेट निघाले होते. अजित पाहिलं होतं ते अगोदरच प्रशांतने पाहिलं आणि त्याप्रमाणे यॉट करण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे तुम्हाला निश्चितच कोणती प्रीमियर लीग भरवायची असेल ऑक्शन कसं केलं जातं ऑक्शनच्या वेगळ्या 2-3 सिस्टम्स आहेत त्या देखील निश्चितपणे स्ट्रीट स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्ही कव्हर करू शकता आणि तुम्हाला whatever the requirements of yours as far as your Premier League is concerned we will provide you everything. Just call us स्ट्रीट स्पोर्ट्स लाईव्ह या सबस्क्राईब करा चॅनलला. तुम्हाला खूप काही गोष्टी मिळतील कारण वेगवेगळ्या माध्यमातून स्ट्रीट स्पोर्ट्स देखील एक नवीन नाविन्यपूर्ण इनोव्हेटिव्ह आयडियाज घेऊन निश्चितपणे आलेले आहेत. आता मात्र या ठिकाणी टॅप स्टाईलने खेळलेला फटका थोडासा आपण म्हणू शकतो की दाबून मारलेला फटका होता आणि चीन होते कव्हरला. एक धाव संख्या पुढे सरकते. आता मात्र 2 अंकांमधून थोडस बाहेर पडते. धाव संख्या 10 2 अंकांमध्ये पोहोचते. तिसरं षटक आहे. थोडस आपण म्हणू शकतो की एक आक्रमक खेळ करावा लागणार आहे की एक 2 किंवा 3 षटकार आले तर फार निश्चितपणे सामन्यामध्ये येण्यासाठी आवश्यक आहेत. मात्र पुन्हा एकदा ऑफ स्टंप शफल करतात. मोठा फटका खेळण्यासाठी जात आहेत. संख्या 10 तिसरं षटक सुरू आहे. चांगली गोलंदाजी बघा. बॅट्समनला पाहिलं होतं बॅट्समनला ओळखलंय. बॅट्समनचं अध्ययन केलेलं अभ्यासपूर्ण गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पुढे मागे आणि त्या पद्धतीने आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा झेल होते का बघा. हो नाही झेल सुटतो. या ठिकाणी जीवनदान दिलं जात आहे मात्र त्या जीवनदानाचं रूपांतर 2 धावांमध्ये पाहायला मिळत आहे आणि या 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावांनी धाव संख्या 12. मात्र या ठिकाणी षटक संपते तिसरं. एक वेगळ्या प्रकारची गोलंदाजी पुन्हा एकदा प्रशांत भोसलेने दाखवून दिले मी या संघाचा महत्वाचा गोलंदाज काय आहे. पहिल्या मॅच मध्ये 2 गडी बाद केले होते 2 धावा देऊन आणि आता पुन्हा एकदा 4 धावा दिल्यात आणि 1 गडी बाद. म्हणजे जर आपण बॉलिंग अनालिसिस पाहिला तर प्रशांत भोसले
विकेट टेकर बॉलर आहे ऍज वेल एज इकॉनॉमिकली अप्रतिम गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे धन्यवाद आम्ही देतोय आमच्या सर्व विशेष सहकार्य केलेलं आणि ज्यांचं योगदान आपल्याला लाभलेलं आहे. मुकेशजी भंडारी साहेब, संध्या विपुल दोशी, नगरसेविका, त्याचप्रमाणे प्रभाग समितीसाठी फार मोठे योगदान ज्यांचं आहे. कांदिवलीचा राजा संतोषजी देसाई, त्याचप्रमाणे शिवसेना माजी शाखा प्रमुख अभिषेकजी दळवी, भावेशजी ठक्कर, सचिनजी डापसे, अजित कुदळे, प्रफुल्ल कदम, संतोषजी कदम, युवराज रेंबळे, मनीष कंदा, ऑटो शाईन वॉच, आदर्श मरण चिकन शॉप, द मस्किन सलून आणि संजय फर्ले ज्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. आता मात्र या ठिकाणी अक्रॉस द लाईन जाऊन खेळलेला फटका काऊ करण्याच्या दिशेने जोपर्यंत खेळाडू पोहोचतो एकदा पूर्ण केली. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, एक चांगलं युनिट. मगाशी निलेश बामणेला आपण पाहिलं ज्यावेळेस तो बोलत होता, त्याने मनोगत आपलं व्यक्त केलं की आम्ही आमच्या संघांसाठी आपला एक संघ तयार केलेला आहे. प्रत्येक हा एकट्याचा विजय नाही, या सर्व संघातील खेळाडूंचा विजय. प्रत्येकाने चांगलं योगदान दिलं, त्यामुळे निश्चितच योगदान मिळालेलं आहे आणि त्यामुळेच आम्ही हा विजय प्राप्त करू शकलो. आणि त्यांनी सांगितलं की ग्लेनसाठी आमचं चक्रव्यूह होतं, ज्या प्रकारे आम्हाला त्याला बाद करण्यात यश मिळालं. आता मात्र पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू बघा, जेवढा लेट आपण टायमिंग कराल तेवढं तुम्हाला निश्चितच चेंडू मिळेल की नाही त्याबद्दल डाऊट आहे. आणि तेच होतंय, जेव्हा बॅकफुटला जाऊन पूल करण्यासाठी जातात तोपर्यंत चेंडू निघून जातो. त्यामुळे अजितला या ठिकाणी थोडस वेगळं पण दाखवावं लागणार आहे. जर विकेट काढली गोलंदाजाने भूषण भोसलेने तर बाब्या भोसलेंकडून 100 रुपयाचा पारितोषिक आहे. आता मात्र ठिकाणी बघूया गडी बाद होतोय का, आणि बघा 100 रुपये या ठिकाणी लागू झालेले आहेत गोलंदाजांनी. बघा गोलंदाज किती खुश आहे बघा, एक जबरदस्त त्यांची स्माइल सॉलिड आहे. भूषण एक वेगळ्या प्रकारचं भूषण आहे संघासाठी, केवन किंग. आणि बाब्या भोसले यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक म्हटल्याबरोबर तिकडे विकेट. त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं बघा शेअर मार्केट वाढते, जसे संध्याकाळ होत तस तसं या ठिकाणी खेळाचा एक वेगळा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. केरिस पैटर्न विरुद्ध अपन पातो शुरुआतीला सामना केवन किंग्स कुछ अलग ढंग यहाँ पर क्रिकेट का देख रहे हैं, जहां पर कांदिवली प्रीमियर लीग की शुरुआत हुई और अगर विकेट लेंगे तो भूषण के लिए 500 रुपए का धनराशि का इनाम होगा. शेयर मार्केट बढ़ रहा है. देखिए कल लक्ष्मी पूजन हुआ है, लेकिन लक्ष्मी का आगमन यहाँ पर हो चुका है भूषण के लिए. पहला तो 100, अभी 100 का आंकड़ा 500 पर हो चुका है. बहुत कुछ होने वाला है, यही तो क्रिकेट है. इसीलिए कांदिवली प्रीमियर लीग पर खेलना बहुत अच्छा लगता है, क्योंकि उसका कारण ये देखिए, अगर यहाँ पर और विकेट लेते तो 500 रुपया आपको मिलने वाला है. गेंदबाजी के लिए तैयार फिर एक बार भूषण भोसले. बाब्या भोसले भी वहां पर तैयार है अपने हाथ में वो नोट निकालने के लिए. वो अंदर आएगी बाहर वो तो देखने वाली बात है, लेकिन वो बाहर आएगी ऐसे हम शुभेच्छा और संकेत देंगे. लेकिन गेंदबाजी के लिए फिर एक बार भूषण राइट ऑफ द विकेट. अगली गेंद संदीप जाधव के लिए. संदीप तैयार वहां पर भूषण के लिए. और ये देखिए बैठक स्लॉग स्वीप खेलना चाहते थे, स्वच्छता अभियान वाला स्ट्रोक क्या याद रखेगा हिंदुस्तान, लेकिन गेंद बल्ले पर नहीं आई. इस गेंद को बड़ा स्ट्रोक खेले गए थे, लेकिन एक अच्छी गेंदबाजी, अच्छे टिप्पे पर गेंदबाजी कर रहे, ज्यादा रूम नहीं दे रहे बल्लेबाज को. एक ऑफ ब्रेक जिसे कहते हैं. 4 गेंदें अब तक हो चुकी है भूषण की. अगली गेंद और फिर एक बार मौके की तलाश और विकेट का पतन. और ये देखिए, और देखिए सभी खिलाड़ियों को देख रहे भूषण, और यहां पर भी देख रहे कि जहां पर मौका वहां पर मिला है, क्योंकि आगे जाकर खेलने की कोशिश की. विकेट कीपर तो वहां पर ही है, और पहले तो 100 अभी 500. और थोड़ा देखिए कोरोना है इसलिए 500 से थोड़ा और नीचे है 400. अभी विकेट निकालेंगे तो 400 मिलेगा. हाँ तो मतलब डायरेक्ट 1000 देंगे. ठीक है. तो देखिए अलग अलग फैन होते हैं अलग अलग खिलाड़ियों के. तो भूषण को तो बहुत धमाल है, क्योंकि आज इतवार है, छुट्टी का दिन भी है, आज पाड़वा भी है, बहुत कुछ है, दिवाली का माहौल चल रहा है, त्योहार है. इसलिए मैंने कहा कि अब त्योहार मनाने का ढंग बदलना होगा. दिये जला कर नहीं तो दिया बनकर जलना होगा. कारण आज प्रत्येक जण सण उत्सव साजरे करतात, मात्र आपण देखील एक वेगळ्या पद्धतीने या कोरोना काळामध्ये प्रत्येकाने साथ दिली. मात्र असं सहकार्य तुम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळून मास्क घालून देखील आपलं या ठिकाणी योगदान द्यायचं आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा बघूया. 400 रुपयाचं पारितोषिक आहे. या चेंडूवर जर विकेट मिळाली तर भूषण याचा पुढचा चेंडू. आता मात्र या ठिकाणी चेंडूला खेळून काढलेला तो म्हणजेच लॉंग ऑनला एक धाव. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज आलेले आहेत. बॅट्समन नेम प्लीज.
बॅट्समन नेम प्लीज. एक राखीव खेळाडू इथे पाहिजे. केडी स्पार्टन्स प्लीज. रुपेश. धावसंख्या 14. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. शेवटचा निर्णायक षटक घेऊन येतोय गितेश पंधेरे. राईट आर्म राऊंड द विकेट. राईट हँड बॅट्समन साठी पुढचा चेंडू रुपयासाठी. आता मात्र या ठिकाणी चेंडू चकून जातोय. फलंदाजाला यष्टीरक्षकाच्या हातात. एक जबरदस्त बॉलिंग युनिट पाहायला मिळालंय. स्पार्टन्स असेल त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर केविन किंग ज्यांच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे स्पार्टन्सकडे देखील. राईट हँड राऊंड द विकेट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट हँड बॅट्समन साठी. आता मात्र चकवतोय आणि खेळाडू बाद होतोय. रनआउटची संधी मिळेल. खेळाडू बाद गॉन. स्ट्राईकला येतोय. रुपेश मात्र बाद होतोय. स्ट्राईकला शैलेंद्र आता मात्र जाईल. शैलेंद्र यादव मगाशी एक चांगली बॅटिंग केली होती मात्र उशिरा का होईना त्याच्या बॅट मधून काही चांगले फटके पाहायला मिळाले. रुपेश वळुंज या ठिकाणी बाद होतोय. चला लवकर बॅट्समन चला वेळ घेऊ नका. नए बल्लेबाज किरण. रन संख्या 14. 4 विकेट के नुकसान पर 5वां ओवर चल रहा है. किरण चला लवकर चला वेळ नका घेऊ. किरण गेंदबाजी के लिए अब गितेश पंडेरे. अब तक गितेश ने जो गेंदबाजी की है ज्यादा कुछ यहाँ पर मौका दिया नहीं बल्लेबाज को. पहली गेंद डॉट थी उसके बाद रन आउट दूसरी गेंद पर. अभी भी 4 गेंदें बाकी है. राइट आर्म राउंड द विकेट. फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली करते हुए जहां पर एक शॉर्ट स्क्वायर लेग था वाइडिश जो फाइन लेग था उसे थोड़ा फाइन लेकर आए हैं. राइट आर्म राउंड द विकेट. अगली गेंद फिर एक बार अंदरूनी सा बल्ले का किनारा. विकेट कीपर का सहारा. काम तमाम. गॉन. विकेट का पतन. 14 पर 5. और जिस तरह से विकेट जा रहे मानो गुच्छे में विकेट जा रहे. एक विकेट जाने के बाद दूसरा विकेट तुरंत. और जिसने कैच लिया तुषार कदम नैनो. अच्छी गेंद. क्लीन बॉल. और ये देखिए किस तरह से यहाँ पर पहली गेंद पर विकेट फिर विकेट लेकिन पहला रन आउट था. उसके बाद जिस तरह से यहाँ पर विकेट लिया है गितेश पंडेरे को हम हमेशा बल्लेबाजी और फील्डिंग करते हुए देखते हैं अच्छी तरह से लेकिन यहाँ पर गेंदबाजी में अपना दमखम दिखा रहे हैं. तो दरवाजा खुला था और तिजोरी से चोली हुई. फर्नीचर लॉस्ट. वहां पर क्लीन बॉल. पूर्णतः त्रिफळाचीत केलंय. 14 रन पर 7 विकेट गवा चुके हैं केडी स्पार्टन्स केडी जैगवर्स कल्पेश सालियन टीम. और यहाँ पर अब चलो जल्दी नहीं बल्लेबाज बैट्समैन नेम. हॅट्रिक साठी संतोष कदम यांच्याकडनं 501 रुपयाचा पारितोषिक आहे गितेश पंडेरेला. केविन किंग साठी बघा पारितोषिक मगाशी भूषण जो 500 नंतर आपण पाहिलं 100 500 साठी देखील प्रयत्न त्याने केले. 100 मिळाल्यानंतर खुश झाला होता. ज्या पद्धतीने त्याचा वेगळा आनंद आपल्याला पाहायला मिळाला तो चेहऱ्यावर. आणि आता नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच अविनाश. चांगला गोलंदाज अविनाश. मात्र बॅटिंग मध्ये त्याला आता काहीतरी वेगळं करावं लागणार आहे कारण एक 2 चेंडूमध्ये 2 षटकार किंवा 2 चौकार किंवा 4-5 धावा निघाल्या तर 20 धावा तरी होणं गरजेचं आहे. हॅट्रिकची संधी आहे गितेश पंडेरे. ओ या ठिकाणी फुल टच चेंडू होता. चेंडू घेऊन काढलेला तो म्हणजेच पिंट्याकडे. पिंट्या कलेक्ट करेपर्यंत एक धाव पूर्ण केली. रनआउटची संधी आहे का बघूया. नाही. जोपर्यंत चेंडू कलेक्ट होईल 1 धाव मिळते. एका धावेने धाव संख्या 15. भूषण भोसले यांचा वेगळा क्लास पाहायला मिळालाय आणि केपीएल ही निमित्त लक्षात राहील भूषणसाठी. या अगोदर प्रशांत भोसले यांनी चांगली गोलंदाजी आपण पाहिली होती. गितेश पंडेरेचा पुढचा चेंडू आता मात्र उंच टोलवतो. बघूया खेळाडू त्या ठिकाणी येतोय का. मात्र चेंडू हळूहळू सीमा पार जातोय. 4 धावांसाठी चौकार. केपीएल चौका. आणि या 4 धावांनी धावसंख्या 19. 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 5 ओव्हरची मॅच आहे आपण पाहतोय. आणि 5 ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप या संघाकडे आहे केविन किंग्स. कारण महादेव पॅकर्स आणि केविन किंग्स हे 2 जर टीम अशा आपण पाहिले आणि दोन्ही मॅच आपले जिंकलेले आहेत. त्यामुळे उर्वरित ज्या टीम आहेत हे कोणत्या ग्रुप मधून येतील कोणत्या ग्रुप मधले कोणते टीम आहेत कारण
नैन वॉरियर्स हा देखील एक संघ आहे ज्याने एक मॅच जिंकलेत. तर एका बाजूला पाटील पॅन्थर्सची अजून एक मॅच बाकी आहे, त्यामुळे खूप काय घडू शकतं. भूषण भोसले यांना पारितोषिक मिळालेलं आहे बाब्या भोसले यांच्याकडून. बॅटिंग समरी आपण पाहतो, शरद इंगळेने 6 धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रत्येक बॅट्समनने जे धावा केल्या जणू काही एक आपल्या एटीएमचा पिनकोड आहे त्याप्रमाणे 4 चेंडूत 1 धावा कल्पेश, 6 चेंडू 4 धावा अजित कुदळे. भूषणने त्यांना बाद केलं. भोसले हितेश पंधेरेने 2 विकेट ज्या पद्धतीने घेतल्या होत्या. राकेशला बाद केलं होतं 0वर. त्यानंतर त्याने शैलेंद्र यादवला बाद केलं 3 चेंडूमध्ये 2 धावा. संदीप जाधव स्टंप, हितेश पंधेरे, भूषण भोसलेला विकेट मिळाली होती. रनआउट एक चांगला घेतला हितेशने, रुपेश वाळुंजला. अशा प्रकारे निश्चितच 19 धावा केल्या 7 गडी बाद 5 षटकामध्ये. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. खूप काही घडणार आहे या मॅच मध्ये, मात्र जेवढ्या लवकर मॅच आपण सुरुवात करू तेवढा आपल्याला वेळ मिळेल आणि कदाचित 2 किंवा 3 ओव्हर मध्ये जर या 20 धावा निघाल्या तर आपल्याला वेळ देखील तेवढा मिळणार आहे. आपण टाइम कन्झ्युम करू शकतो. वेगळ्या प्रकारचं टाइम इज मनी नाव आणि महत्वाचं आहे, प्रेशियस वेळ आहे. वेळेचं महत्व आपल्याला माहित आहे, त्यामुळे वेळ ही कोणासाठी थांबत नाही. गीतेश पंधेरे आणि महेश बोरनाक ही जोडी, पिंट्या आणि गीतेश ही सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय आणि धावांची गरज आहे 30 चेंडू मध्ये 20 धावा. पोहोचले. चला, बाब्या भोसले यांच्याकडनं पारितोषिक मिळालेलं आहे. चला मॅचला सुरुवात करूया. गोलंदाजी करण्यासाठी येतोय पहिले षटक घेऊन अविनाश. स्ट्राईकला गीतेश पंधेरे. संघासाठी पहिल्या वैयक्तिक पहिल्या षटकातील पहिला चेंडू. धावांची गरज आहे 20. एक शॉट थर्डमॅनला आपण पाहतोय खेळाडू. हॅलो, आता या ठिकाणी विजय जिमचे मालक विजय सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी संजय फर्लेंना विनंती करतो की त्यांनी त्यांचा फुलगुच्छ देऊन सत्कार करावा. संजय फर्ले, विजय सरांचा या ठिकाणी सत्कार करावा. अरे कॅमेरामध्ये सर, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपले आभार. सरांच्या बद्दल सांगण्यात सरांनी आम्हाला विशेष सहकार्य देखील या ठिकाणी केलेलं आहे. कांदिवली प्रीमियर लीग आयोजकांतर्फे सरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. अजय शेट्टी यांना आपण पाहतोय, एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी महादेव पैकर्स के लिए. बहुत सारी खिलाड़ी महादेव पैकर्स की अगर टीम की बात की जाए, सुरेश है, पलक है, नीलेश बामणे हो, फिर अजय शेट्टी हो, सही समय पर अपना तुरुप का पत्ता किस तरह से बाहर निकालना अच्छी तरह से जानते हैं. बेखूबी उन्हें पर आता है और गेंदबाजी के लिए तैयार. फिर एक बार पहली ओवर में पहली गेंद पर पहला विकेट लिया है. पहली गेंद पर पहला विकेट अगर देखा जाए
तो बहुत बार अगर देखा जाए एरंगा ऐसे ही खिलाड़ी थे श्रीलंका के जिन्होंने इंटरनेशनल क्रिकेट में वनडे, टेस्ट और T20 में पहले ओवर में विकेट लिया है। अगर वनडे की बात की जाए तो उन्होंने निश्चित तौर पर ब्रैड हेडिन को आउट किया था। फिर एक बार अगली गेंद ऑन साइड पर खेलने की कोशिश थी अंदरूनी, यहाँ पर जिस तरह से मिडल लेग स्टंप, देखिए तैयार ही नहीं थे वहां पर जो नॉन स्ट्राइकर के बैट्समैन महेश पिंटा, तैयार ही नहीं थे पूरी तरह से। अमित वहां पर जो स्ट्रोक खेलकर निकल गए थे और एरंगा ऐसे खिलाड़ी थे जिन्होंने वो विकेट लिया था जब टेस्ट में वॉटसन हो और T20 में गौतम गंभीर, जिन्होंने पहली ओवर में श्रीलंका के ऐसे खिलाड़ी उनके नाम पर वो रिकॉर्ड है कि पहले ओवर में उन्होंने विकेट लिया है टेस्ट, वनडे और T20 में। अगली गेंद अब अलग विद कारपेट खेला हुआ स्ट्रेट ड्राइव खेला हुआ स्ट्रोक, जब तक कि वहां पर मिड ऑफ से खिलाड़ी पहुंचे, मिड ऑन से खिलाड़ी मिड ऑफ तक जाएंगे। एक रन मुकम्मल, अपना व्यक्तिगत खाता खोलते हुए अमित और रन संख्या अब एक पर एक। पहला विकेट 0 रन संख्या पर 0 पर आउट होकर गीतेश पंडेरे। गीतेश ने मायूस किया है, निश्चित तौर पर थोड़ा सा निराश किया है। दोनों पारी में ज्यादा कुछ खेले नहीं, अच्छे खिलाड़ी है गीतेश, लेकिन पहले मैच में ज्यादा नहीं और दूसरे मैच में 0 पर आउट हुए। तो निश्चित तौर पर एक अलग प्रकार की कोशिश थी जहां पर एक बेहतरीन यहाँ पर प्रयास करना होगा गेंदबाजी करने वाली टीम के लिए। अविनाश राइट नंबर विकेट। अगली गेंद महेश के लिए। ओ ये देखिए महेश अपना मनपसंद स्ट्रोक खेलने के लिए गए थे। महेश बोरनाक जिन्होंने 34 रनों की एक धुआंधार वाली पारी खेली थी 11 गेंदों में। पिंटा इस नाम से जाने जाते हैं महेश, एक अलग प्रकार के खिलाड़ी, क्योंकि उनके पास वो काबिलियत है अपने दम पर, अकेले के दम पर मैच को जिताने की बड़ी एक अलग विशेषता इस खिलाड़ी में है। गेंदबाजी के लिए तैयार अविनाश। ओ गैप में खेला हुआ, सो कोई मौका नहीं इस खिलाड़ी को जब मिलती है दरार, ये चुरा लेते हैं रन 4। गेंद सिवारे के बाहर, ये लगा दंदनाता सनसनाता चौवा। जिस तरह से डाउन द विकेट निकले थे, डांसिंग डाउन द ग्राउंड, और मयूर मोरे वहां पर थे और पॉइंट और कवर के बीच जो फासला था उस फासले को चीरती हुई गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन। इन 4 रनों के साथ रन संख्या 5। इसलिए मैंने कहा था ये खिलाड़ी जानते हैं बहुत सारे ऐसे अलग प्रकार का क्रिकेट अगर देखा जाए। कांदिवली, बोरीवली, मालाड, यहाँ पर रॉयल वॉरियर्स की टीम है जिन्होंने मुंबई 2020 जो कप हुआ था हाल ही में मुलुंड बांडुप में, जहां पर अपना अलग दमखम दिखाया और सेमीफाइनल तक एक रास्ता तय किया था। फिर एक बार राइट नंबर विकेट अविनाश बैकफुट पर गए, ऑफ स्टंप के ज्यादा बाहर गए, अंपायर का इशारा वाइड। एक्सरसाइज करने का मौका मिल रहा है यहाँ पर हमारे दोनों जो अंपायर हैं, और जिस तरह से सुबह से लेकर अब तक अपना अच्छा योगदान दोनों अंपायर बाबा खान हो, मोनू हो, यहाँ पर अपना दमखम दिखाते हुए, और एक अच्छा उनका तजुर्बा एक्सपीरियंस है जो अंपायरिंग की बात की जाए। अगली गेंद बैकफुट पर जाकर फिर एक बार कट करना चाहते थे, गेंद बल्ले पर नहीं आई। विकेट की यहाँ पर जो एक गुंजाइश थी, एक ऐसा लग रहा था कि शायद सफलता मिलेगी नहीं। एक ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 6, ज्यादा कुछ रन बनाने नहीं 20, फिर भी इस मैच को पकड़ लिया है। केडी स्पार्टन्स टीम ने बता दिया है कि इस मैच को हम ऐसे नहीं जाने देंगे, क्योंकि कल्पेश इनके पास भी अच्छा एक एक्सपीरियंस है, अच्छी गेंदबाजी करना पसंद करते हैं, अच्छे टिप्पे पर गेंदबाजी करते हैं। कल्पेश गेंदबाजी के लिए तैयार, राइट टर्म राउंड द विकेट। पहली गेंद, और ये देखिए क्या कमाल का, मानो जिस तरह से ऑफ स्टंप के बाहर निकल गए, कांदिवली से कांदिवली वेस्ट में चले गए और वहां से खेला हुआ स्ट्रोक, गेंद डीप लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, ये लगा केपीएल चौका। अमित के बल्ले से निकलता हुआ ये चौका, अमित गावड़े और महेश बोरनाक, पिंटा और अमित। लगेटिव्ह लायन्स और पाटील पॅन्थर्स टॉस केले आहे। लगेटिव्ह लायन्स आणि पाटील पॅन्थर्स या दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती करतोय आपण टॉस साठी या। दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय सिच्युएशन आहे, कारण दोन्ही संघ पहिली मॅच पराभूत झालेत, त्यामुळे एक संधी मिळू शकते। आता मात्र बॅकफुटला गेलेत, कट करायचा होता चेंडू, पॉइंटला खेळतात, एक धाव, एका धावेने धाव संख्या पुढे सरकते, धाव संख्या 11-11।
बंदर पाखाडी या ठिकाणाहून दिनेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दिनेशजी पाटील, आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक स्वागत. दिनेश जी पाटिल यहाँ पर उपस्थित हो चुके हैं, उनका भी हार्दिक स्वागत. कल्पेश गेंदबाजी के लिए तैयार. स्ट्राइक पर महेश अपना मनपसंद स्ट्रोक फिर एक बार खेलना चाहते थे. तू मैं हाँ नहीं मैं, गाड़ी निकल गई. लेकिन देखेंगे ये खिलाड़ी गॉन, कोई जरूरत नहीं. क्यों इतनी जल्दबाजी कर रहे हैं? बड़ा स्ट्रोक खेलने के लिए गए थे लेकिन ज्यादा बड़ा स्कोर नहीं है. आप विकेट फेंक रहे हो. जिस विकेट के लिए जो गेंदबाज है उनको जाना होगा, वहां पर विकेट फेंकते हुए जहां पर महेश अपने आप पर नाराज है. उन्हें भी पता है पिंटा को कि ये इस तरह से रन आउट होना ये अच्छी बात नहीं. जैसे नीलेश बामणे रन आउट हुए थे. चलो जल्दी चलो, बैट्समैन नेम विनोद है का? विनोद ढाप से नए बल्लेबाज. और अमित गावड़े को इस पारी को अंजाम देना होगा जिस तरह से आगाज किया था. गेंदबाजी के लिए तैयार फिर एक बार कल्पेश. फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली, जो शॉर्ट मिड विकेट था अब उसे शॉर्ट सिली डाउन पर लेकर आए हैं. एक शॉर्ट स्क्वायर लेग है, एक खिलाड़ी को हम देख रहे हैं मिड ऑफ पर, एक मिड ऑन पर बैकफुट पर गए, जगह बनाई, लेकिन देखेंगे जब तक कि वहां पर थ्रो आए. एक रन मुकम्मल, रन संख्या 12. जर विनोद यांनी जर षटकार खेचला तर बाब्या भोसले यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. विनोद साठी 500 रुपयाचं पारितोषिक बाब्या भोसले यांच्याकडून या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. त्यामुळे विनोदला देखील संधी आहे. आज पाडवा आहे, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील आहेत. आज एन्जॉय करतोय आपण. आणि आता बघा, आणि याची इच्छा पूर्ण होते का? येस, विनोदला चेंडू लॉलीपॉप मिळाला. आणि बघा, बाबा भोसले यांच्याकडून अभी भी उन्होंने कहा था कि अगर ये सिक्सर मारेंगे तो आपको 500 रुपया धनराशि का इनाम मिलेगा. देखिए शेयर मार्केट किस तरह से बढ़ रहा है. लॉकडाउन था लेकिन 100 का था, वो आंकड़ा 200 पर 500. छक्का लगा और 500 में ये यहाँ पर मिल चुके हैं. लेकिन यहाँ पर यही क्रिकेट है. अब जीतने के लिए केवल 2 रन की जरूरत. बाबा भोसले इनकी तरफ से 500 रुपए का इनाम अब दिया जाएगा विनोद के लिए. अगली गेंद फिर एक बार, और फिर एक बार बेहतरीन स्ट्रोक. यहाँ पर मिस फील्डिंग हुई. 1 रन जब तक कि वहां पर जाएंगे या नहीं. और अमित वहां पर कहते हुए कि डेंजर एंड पर मैं दौड़ने वाला हूं. 2 रन पूरे, इस मैच को जीत लिया है. 1.5 मतलब 2 ओवर का खेल पूरा हो चुका है, शायद ऐसे लग रहा है, या 1.5 2 ओवर. तो 2 ओवर में 20 रन बना लिए हैं, 2 विकेट. तो ये भी टीम यहाँ पर अपने 2 मुकाबले जीतकर अब आगे जाएगी. केविन किंग्स और अगर देखा जाए तो मधुकर पैकर्स. ये देखिए मैच समरी, 5 ओवर में 19 रन बनाए थे, ज्यादा कुछ दमखम नहीं दिखाया था. इधर स्टेज भूषण भोसले जिन्होंने 2